नमस्कार. आज आपण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी गव्हाच्या पिठापासून तयार होणारे मस्त असे 2 प्रकारचे पदार्थ बनवतोय. हे पदार्थ बनवायला एकदम सोपे आहेत, झटपट तयार होतात आणि हा पदार्थ ज्यांनाही तुम्ही खायला द्याल ते नक्कीच तुम्हाला विचारतील की नक्की हा पदार्थ तुम्ही बनवलात तरी कसा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण बनवतोय मटार रोल. त्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 कप ताजा हिरवा मटार घेतलाय. त्यानंतर यामध्ये 2 आल्याचे तुकडे, 4 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. 1 मूठभर हिरवी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेऊन याची पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे. त्यानंतर इथे मी एक परात घेतली आहे. त्यामध्ये 1 कप स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि 4 चमचे इथे मी रवा घेतलाय, तो या गव्हाच्या पिठामध्ये घालायचा. त्यानंतर याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं. तर इथे मीठ घालताना लक्षात ठेवा, आपण वाटाण्याची पेस्ट तयार करून घेताना त्यामध्येही मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे मीठ घालताना थोडंसं अंदाजानेच घाला. त्यानंतर 1 चमचा कच्चं तेल घालायचं आणि इथे आपण जी वाटाण्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्टही यामध्ये घालायची. त्यानंतर हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये आपण सुरुवातीला थोडंही पाणी घालणार नाहीये. आपण जी यामध्ये वाटाण्याची पेस्ट तयार करून घातली आहे यामध्येच सुरुवातीला पीठ मळून घ्यायचंय, कारण आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचंय आणि वाटाण्याची पेस्ट करून घेतली आहे त्यामध्ये जे मॉइश्चर आहे त्याच्यामुळे आपण जर यामध्ये सुरुवातीलाच पाणी घातलं तर हे पीठ एकदम सैलसर होईल. त्यामुळे यामध्ये आपण सुरुवातीला पाणी न घालता हे पीठ वाटाण्याच्या पेस्टमध्येच मळून घेणार आहे. तर इथे वाटाण्याच्या पेस्टमध्येच हे पीठ मळून घेतलंय आणि ते अशा पद्धतीने तयार झाले. आता याच्यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडं घट्टसर पीठ इथे मळून घ्यायचं आहे. तर इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतले, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही वाटण शिल्लक राहिलं असेल तेही वाया जाणार नाही. तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घेतलंय आणि इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सीही पाहू शकता. आणि याच्यामध्ये आपण रवा घातलाय, त्यामुळे रवा छान भिजावा, फुलावा याच्यासाठी हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय. तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. तर इथे 15 मिनिटं हे पीठ मी भिजवून घेतलंय. आता याच्यावरचं झाकण काढायचं आणि आपण हे पीठ मळून घेतलं होतं त्यावेळी या पिठाची कन्सिस्टन्सी आणि आत्ताची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. हे पीठ पहिल्यापेक्षा थोडंसं सैलसर झालंय. आता पुन्हा एकदा 1 अर्धा मिनिट हे पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं. पीठ 1 अर्धा मिनिट मळून घेतलं की आता याचे गोळे तयार करून घ्यायचे. तर इथे मी आपण चपातीसाठी बनवतो त्या आकाराचे गोळे बनवून घेणार आहे. तुम्हाला जशा आकाराचे लहान मोठे बनवायचे असतील त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता. आणि इथे अशा पद्धतीने सर्व पिठाचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. पिठाचे गोळे बनवून घेत असताना जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं कोरडं पीठ हाताला लावलं तरी चालेल. तर इथे सर्व पिठाचे मी गोळे बनवून घेतले आहेत आणि त्यासोबत थोडंसं कोरडं पीठही घेतलंय. त्यानंतर बनवून घेतलेल्या गोळ्यामधील 1 गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने याची एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची. तर इथे चपाती लाटून घेताना फक्त सुरुवातीला एकदाच कोरडं पीठ लावायचं आहे, नंतर लावायचं नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम पातळ अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. ही चपाती तुम्ही काट्यानेही बघू शकता, एकदम पातळ अशी मी लाटून घेतली आहे. चपाती लाटून झाली की त्यानंतर चाकू घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवतीये त्या पद्धतीने या चपातीला कट मारून घ्यायचे. तर हे कट मारताना मध्ये तुम्हाला जेवढा गॅप ठेवायचा आहे तेवढा तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवू शकता आणि त्याच अंदाजाने आणि पद्धतीने तुम्हाला पूर्ण चपातीवरती अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत. तर इथे अशा पद्धतीने चपातीवरती उभे कट मारून घेतले आहेत. त्यानंतर कट करून घेतलेली जी पट्टी आहे त्यातील 1 पट्टी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आतल्या बाजूला गुंडाळत जायचं आणि त्याचा अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचा. आपण खांडवी बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे रोल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता अशाच पद्धतीने व्हिडिओत दाखवतील त्याप्रमाणे
सर्व कट केलेल्या चपातीच्या ज्या पट्ट्या आहेत त्याचे आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत। तर जी कट केलेली पट्टी आहे ती आतल्या बाजूला फोल्ड करत जायचं आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज हे रोल तयार होत आहेत। हे रोल बनवायला अजिबात अवघड नाहीयेत, अगदी सहज बनून तयार होतात आणि दिसायलाही तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतायत। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व रोल मी तयार करून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त रोल तयार झालेत आणि दिसतायतही छान। आता हे रोल आपण तळून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचंय। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि तयार केलेले रोल तेलामध्ये एक एक करून सोडून घ्यायचे। एका वेळी जेवढे रोल तुमच्या कढईमध्ये बसतील तेवढे रोल तेलामध्ये सोडून एकदम तळले तरी चालतील। जेवढे बसतील तेवढे रोल तेलामध्ये सोडून झाले की एक अर्धा मिनिट तरी हे रोल चमच्याने किंवा झाऱ्याने हलवायचे नाहीत। एक अर्ध्या मिनिटांनी रोल कढईपासून वेगळे होत आहेत असं वाटलं की त्यानंतर चमच्याने ते वर खाली करत मंद आचेवरती म्हणजे लो फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। तर हे रोल तळून घेताना मीडियम फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवरती अजिबात तळून घ्यायचे नाहीत। जर तुम्ही हे रोल मीडियम किंवा हाय फ्लेमवरती तळले तर ते फक्त वरून कुरकुरीत होतील आणि आतून तसेच कच्चे राहतील। त्यामुळे हे एकदम मंद आचेवरती तळून घ्यायचे म्हणजे हे रोल अगदी आतपर्यंत तळले जातील आणि वरून मस्त क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट तयार होतील। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मंद आचेवरती हे रोल मी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता रोल किती मस्त दिसतायत। आता हे रोल एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेले सर्व रोल तळून घेऊयात। तर इथे सर्व रोल मी तळून घेतले आहेत आणि हे रोल तुम्ही बघू शकता याचा आवाज वरून एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेत आणि तोडल्यानंतर याचा आवाजही तुम्ही ऐकू शकता। एकदम वरून क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे रोल तयार झालेत आणि हे रोल अजिबात तेलकट होत नाही। तुम्ही बघू शकता माझ्या हाताला जराही तेल लागलं नाहीये आणि हे रोल हवाबंद डब्यामध्ये 5 ते 6 दिवस छान टिकतात। तर मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी एकदा हे मटार रोल नक्की ट्राय करा। आता आपण दुसरा पदार्थ बनवूया, तो म्हणजे कोन समोसा। हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊयात। त्यासाठी इथे एका परातीमध्ये मी स्वच्छ चाळून 1.5 कप गव्हाचे पीठ घेतलंय। तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर त्याऐवजी मैदा किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असंही वापरू शकता। त्यानंतर यामध्ये इथे मी 1 चमचा ओवा हातावर घेऊन यामध्ये क्रश करून घातलाय। त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे कच्चं तेल घालायचं। त्यानंतर हे सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं। पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेत असताना पीठ अशा पद्धतीने हाताने चोळून मिक्स करायचं आणि आपण एखादा पदार्थ बनवताना तेलाचं मोहन घातल्यानंतर मूठ वळेपर्यंत मिक्स करतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे आपल्याला मूठ वळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता पिठाची एकदम मस्त मूठ वळायला लागलीये, म्हणजे इथे पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला जसं पीठ पाहिजे तसं हे तयार झालंय। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं। पीठ मळताना लक्षात ठेवा जास्त सैलसर पीठ मळायचं नाहीये, त्यामुळे लागेल तेवढं थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्या। तर इथे तुम्ही बघू शकता पीठ मळून झाले आणि याची कन्सिस्टन्सीही तुम्ही पाहू शकता। आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्टसर पीठ मळून घ्यायचंय। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ 10 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। पीठ भिजतंय तोपर्यंत आपण याच्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत। ते आता अशा पद्धतीने खिसणीने खिसून घ्यायचे। तुम्हाला जर बटाटे खिसून घ्यायचे नसतील तर मॅश करून घेतले तरी चालतील। आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व बटाटेही आपण खिसून घेणार आहोत। तर इथे 4ही बटाटे मी खिसून घेतले आहेत। आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी काही मसाले घालून घेऊयात। त्यासाठी पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलाय। अर्धा चमचा मीठ घालायचं। इथे मी 1 मोठा चमचा कसुरी मेथी घेतलीये, ती हातावरती घेऊन अशा पद्धतीने क्रश करून यामध्ये घालायची आणि खूप सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य बटाट्यामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं।
तर इथे मी थोडासा तिखटपणा येण्यासाठी यामध्ये मिरची पावडर घातली आहे. तुम्हाला जर मिरची पावडर घालायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल. तर इथे सर्व मिश्रण मिक्स करून छान एकजीव करून घेतले. त्यानंतर आता याच्यामध्ये इथे मी 3 चमचे तांदळाचं पीठ घेतले, ते घालायचं. तुमच्याजवळ जर तांदळाचं पीठ नसेल किंवा तुम्हाला तांदळाचं पीठ इथे वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर वापरलं तरी चालेल. आता हे तांदळाचं पीठही या बटाट्याच्या मिश्रणमध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं. बटाट्यामध्ये जास्त प्रमाणात मॉइश्चर असतं आणि हे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे ते मॉइश्चर मेंटेन व्हायला मदत होते आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो याच्यामुळे आतूनही एकदम खुसखुशीत कुरकुरीत तयार होतो. आणि हे मिश्रण आपण जसं पीठ मळून घेतो अगदी त्याचप्रमाणे हाताने प्रेस करत मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे बटाट्यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते तांदळाच्या पिठामध्ये शोषलं जाईल. आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं बटाट्याचं स्टफिंगही बनवून तयार झाले. आणि अशा पद्धतीनेच हे स्टफिंग तुम्हाला बनवून घ्यायचंय. बटाट्याचं स्टफिंग म्हणजे सारण बनवून होईपर्यंत पीठही एकदम मस्त भिजले. आता हे पीठ एक अर्धा सेकंद मळून घ्यायचं. पीठ एक अर्धा सेकंद मळून घेतलं की आता याचे गोळे तयार करून घ्यायचे. तर इथे मी आपण चपातीसाठी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराचे गोळे बनवून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोळे बनवायचे आहेत. आता राहिलेल्या सर्व पिठाचेही अशाच पद्धतीने गोळे तयार करून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व पिठाचे मी गोळे तयार करून घेतले आहेत आणि आपण जे पीठ मळलं होतं त्यामध्ये 6 गोळे तयार झाले आहेत. आता तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने याची एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची. आणि ही चपाती लाटताना तुम्हाला जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम पातळ अशी चपाती मी लाटून घेतली आहे. याच्या कडाही तुम्ही पाहू शकता. आता आपण जे बटाट्याचं स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेतले ते यावरती घालायचं आणि अशा पद्धतीने चमच्याने पसरवून घ्यायचं. तर इथे या पूर्ण चपातीवरती पसरवून लावण्यासाठी आपण तयार केलेल्या स्टफिंग मधलं 3 ते 4 चमचे स्टफिंग आपल्याला इथे लागणार आहे. तर इथे अशा पद्धतीने थोडं थोडं स्टफिंग घेऊन पूर्ण चपातीवरती आपल्याला पसरवून घ्यायचंय. आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व स्टफिंग चपातीवरती सर्व बाजूनी व्यवस्थित पसरवून घेतले. त्यानंतर आता एक चाकू घ्यायचा. तुम्ही या ठिकाणी पिझ्झा कटर वापरलात तरी चालेल. आणि आता या चपातीला या चाकूने उभा आणि आडवा असे 2 कट मारून घ्यायचे आणि त्याचे 4 भाग करून घ्यायचे. त्यानंतर केलेल्या 4 भागांपैकी एक भाग वरच्या बाजूनी आतल्या बाजूला फोल्ड करत जायचं. अगदी व्हिडिओत दाखवलंय त्याचप्रमाणे फोल्ड करत मध्यभागी गेल्यानंतर व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे चिटकवून घ्यायचं आणि अगदी शेवटपर्यंत अशाच पद्धतीने फोल्ड करत जायचं. शेवटपर्यंत फोल्ड करत गेलं की शेवटची बाजू व्हिडिओत दाखवली आहे त्याप्रमाणे चिटकवून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे दोन्ही हाताच्या मध्ये धरून अशा पद्धतीने गोल फिरवायचं, म्हणजे याला कोणासारखा आकार तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे कोण आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी तुम्हाला अशाच पद्धतीने आणखी एक कोण तयार करून दाखवते. त्यासाठी कट केलेल्या चपातीचा एक भाग वरच्या बाजूनी आतल्या बाजूला फोल्ड करत जायचं. मध्यभागी गेलं की चिटकवून घ्यायचं आणि त्यानंतर शेवटपर्यंत तसंच फोल्ड करत जायचं. शेवटपर्यंत फोल्ड केल्यानंतर चिटकवून घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या मध्ये धरून अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं. आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व कोण तयार करून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व कोण मी अशा पद्धतीने बनवून घेतले आहेत. आता हे कोण आपण तळून घेऊयात. त्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलं की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि एका वेळी एक एक करून तयार केलेले सर्व कोण तेलामध्ये सोडायचे. तर इथे एका वेळी फक्त 3 ते 4 कोणच तेलामध्ये सोडायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत. कोण तेलामध्ये सोडल्यानंतर एक अर्धा मिनिट तरी ते चमच्याने किंवा झाऱ्याने हलवायचे नाहीत, नाहीतर ते खालच्या बाजूने चिटकून तुटू शकतात. एक अर्ध्या मिनिटानंतर कोण खालच्या बाजूने हलकेसे फ्राय झाले की मग ते झाऱ्याने पलटी करायचे आणि कोण तळून घेताना लक्षात ठेवा ते मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे, मंद किंवा मोठ्या आचेवर बिलकुल तळायचे नाहीत. आणि आता हे कोण अशाच पद्धतीने झाऱ्याने अलटीपलटी करत सर्व बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर हे कोण मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळायला एक 3 ते 4 मिनिटाचा वेळ तुम्हाला लागू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत हे कोण मी तळून घेतले आहेत. तर कोण असा रंग येईपर्यंतच तळून घ्यायचे आहेत, कारण हे कोण आपण तेलामधून काढले तरी त्यामध्ये हीट असते आणि त्यामुळे याचा कलर आणखी थोडासा चेंज होतो.
आता हे कोण एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि राहिलेले सर्व कोण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व कोण मी तळून घेतले आहेत आणि या कोणामध्ये बिलकुल तेल राहत नाही. तुम्ही बघू शकता माझ्या हाताला बिलकुल तेल लागत नाहीये आणि वरच्या कोटिंगवरून तर तुम्हाला समजतच असेल की हे कोण किती खुसखुशीत झाले आहेत ते. तर येणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला तुम्हीही थोडी वेगळी झटपट होणारी रेसिपी नक्की बनवा. तसेच मुलांना काहीतरी पौष्टिक वेगळं खाण्यासाठी व संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठीही हा कोण समोसा तुम्ही बनवू शकता. तर इथे आपले दोन्ही पदार्थ बनवून तयार झालेत. हे पदार्थ एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात, अजिबात तेलकट होत नाहीत आणि खायला चवीला एकदम भन्नाट लागतात. तुम्हाला जर हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.